चला तर प्रेक्षक हो, आज आहे होळी. होळी स्पेशल आपण करणार आहोत पुरणपोळी. पुरणपोळीचा मान असतो होळीला. नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो होळीसाठी. तर आपण इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. इथे मी साधारणतः 3 वाटी डाळ घेतलेली आहे. तुम्ही वाटी बघू शकता. तुम्ही तुमच्या घरामध्ये किती मेंबर आहे त्याप्रमाणे तुम्ही डाळ घेऊ शकता. त्यामध्ये पाणी टाकून थोडं तेल टाकून आपण शिजवून घेऊया. 5 ते 6 शिट्ट्या अगदी मऊसर होईपर्यंत शिजवायची आहे आपल्याला डाळ. शिजवून झालेली आहे. यामध्ये मी गूळ मिक्स केलेला आहे. मी इथे अर्धा किलो गूळ टाकलेला आहे. चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता किती छान मऊ झालेली आहे डाळ. डाळ आपण जितकी मऊ शिजवू तितकी आपली पुरणाची पोळी एकदम मऊ आणि सॉफ्ट होते. गूळ आपला चांगला मिक्स झाला आहे आणि पुरणही कोरडं झालेलं आहे. तर आपण आता हे एका गाळणीमध्ये वाटून घेऊया. गाळणीतच वाटायचं आहे आपल्याला हे पुरण. हाताने जोपर्यंत गरम असतो तोपर्यंत पटापट वाटलं जातं, म्हणून आपण हे पुरण आता वाटून घेत आहोत. वाटल्यानंतर पुरण एकदम प्लेन होतं, म्हणजे पोळी आपल्याला लाटायला सोपी जाते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण पूर्ण पुरण करून घेऊया. इथे मी कणिक घेतलेली आहे. आता त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे थोडं. आपण कोणतीही कणिक घेऊ शकता तुम्ही. पोळी मऊ होण्यासाठी मी शेवटी टिप्स सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर थोडी चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यानंतर पोळी चांगली होण्यासाठी यामध्ये थोडे साखरेचे दाणे टाकायचे आहे भिजवताना. साखरेचे दाणे टाकले म्हणजे एकदम चांगली पोळी येते. पोळी तुटत नाही, मऊ होते. तुम्ही बघू शकता एकदम अशी लुसलुशीत कणिक भिजवायची आहे. पातळ कणिक भिजवली की पोळ्या छान होतात. आता यामध्ये आपण या पुरणामध्ये आपण वेलची पूड मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता पुरण छान कडक झालेलं आहे. पातळ ठेवायचं नाही आहे. पातळ जास्त पुरण असलं तर आपली पोळी व्यवस्थित होणार नाही. मी आदल्या दिवशी पुरण केलं होतं आणि ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं, त्यामुळे पुरण एकदम छान झालेलं आहे. तुम्ही तेव्हाच्या तेव्हाही करू शकता वेळेवर. फक्त पुरण चांगलं शेकून घ्यायचं आहे याच्यावर, मग ते कडक झाल्यावर आपली पोळी छान होते. तुम्ही बघू शकता पुरण किती छान झालेलं आहे. चला तर मग आपण आता पोळी लाटून घेऊया. पोळपाटाला तूप लावलेलं आहे. हातालाही तूप लावायचं आहे. आपण छोटा गोळा घ्यायचा आहे कणकेचा, मोठा जास्त गोळा घ्यायचा नाही आहे. आणि पातळ कणिक असल्यामुळे आपली पोळी एकदम छान होणार आहे. पिठामध्ये पूर्ण बुडवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि छोटी पुरी लाटून घ्यायची आहे. चला तर मग आता आपण पुरी लाटून घेत आहोत. तुम्ही बघू शकता कणिक एकदम छान मऊ मळली गेली, त्यामुळे छान लाटली जात आहे. हातावर घ्यायची आहे ही पुरी आपल्याला. त्यानंतर पुरणाचा गोळा करायचा आहे. पुरणाचा असा गोळा करून आपण त्या पुरीमध्ये ठेवायचा आहे. छान थोडं दाबून घ्यायचं आहे आणि पूर्ण सगळ्या बाजूने आपल्याला कडा गोळा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण मोदक करतो त्या पद्धतीने. आणि हातावरच ही आधी आपण थापून घ्यायची आहे पुरणपोळी आणि मग पीठ लावून आपल्याला हळू अलगद लाटायची आहे. जास्त जोर द्यायचा नाही आहे लाटताना. एकदम मऊसूत अशी पोळी होते. छान फाटत नाही, काय नाही. एकदम अलगद हाताने लाटायची आहे. जास्त मोठी पोळी करायची नाही, छोटीच पोळी करायची आहे. आणि आपण ही पोळी तुपामध्ये भाजणार आहोत. तुम्ही तेलही लावू शकता, पण मी ही पोळी तुपामध्ये भाजणार आहे, जेणेकरून तूप लावल्यानंतर पोळी खूप छान लागते चवीला. तव्यावर पोळी टाकून घेतलेली आहे आपण. एकदम अलगद हाताने आपल्याला ही पोळी उचलायची आहे, जेणेकरून ती तुटणार नाही. तुम्ही बघू शकता दुसऱ्याकडून आपण भाजून घेत आहोत. ज्या बाजूने आपली पोळी आपण झालेली आहे त्या बाजूने आपण तूप लावून घेऊया. तूप लावून घेतलेले आहे आपण. तूप लावताना आपली पोळी फुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
माझ्याकडे उलथनं नसल्यामुळे, म्हणजे सरोटा म्हणतो आपण त्याला, ते नसल्यामुळे मी इथं माझ्याकडे झारा आहे त्याने उलथवत आहे पोळी. अशी अलगद पोळी उचलायची आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला आता इथे तूप लावून घ्यायचे आहे. काही गहू थोडं हलक्या क्वालिटीचा असल्यामुळे ती पोळी फुटते, त्यामुळे गहू पण महत्त्वाचा असतो पोळी करण्यामध्ये. हा माझा सिल्वर कॉईन गहू आहे, गव्हाचं पीठ सिल्वर कॉईन आहे. लोकवनच्या पण खूप छान पोळ्या होता, तुम्ही बघू शकता किती छान पोळी आपली दोघी बाजूने झालेली आहे. चांगली खरपूस भाजायची आहे पोळी. आपण तुपामध्ये भाजल्यामुळे आपल्याला वरतून तूप घ्यायची गरज नसते पोळीला. तुम्ही बघू शकता पोळी किती छान झालेली आहे. पुरण काढल्यानंतर, पुरण कोरडं झाल्यानंतर त्यामध्ये जायफळ पूड, वेलची पूड टाकल्यानंतर पुरणाला चव छान लागते. पुरण खूप सुगंधी होतं व पोळ्या छान होतात. असेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.